आज मी जेव्हा माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा माझ्या मनात अनेक आठवणी दाटून येतात. मी आता 35 वर्षाचा झालोय, पण ती एक आठवण आजही माझ्या हृदयात ताजी आहे. तिचे नाव मंदा मावशी. ती सुरुवातीला आमच्या घरी फक्त घरकामासाठी आली होती, पण हळूहळू ती केवळ कामवाली राहिली नाही. ती माझ्या भावनांनी, माझ्या एकटेपणाची सोबती आणि माझ्या मनाची मालकीण बनली. या सर्व प्रवासाची सुरुवात 2018 मध्ये. मी तेव्हा 27 वर्षाचा होतो. मी पुण्यात एका खाजगी कंपनीत जॉब करत होतो. नुकतंच माझं लग्न झालं होतं, पण पत्नीची नोकरी मुंबईला असल्यामुळे तिच्या आई वडिलांकडे राहत होती. लग्न झालं तेव्हापासून आनंद, पण नंतर रोजच्या धावपळीत आणि अंतरामुळे आमच्यात एक भावनिक दुरावा निर्माण झाला होता. माझं आयुष्य ऑफिस, जेवण आणि झोप एवढ्यापुरतंच मर्यादित झालं होतं. आई वडील गावी असायचे. घर सांभाळण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी मला कोणीची तरी गरज होती. एक दिवस ऑफिसमधल्या एका मित्राने सांगितलं, अरे एक ओळखीच्या मावशी आहेत. वय साधारण 40-42 असेल. काम चांगलं आहे, चोख करतात. मंदा नाव आहे त्यांचं. सध्या पतीच्या निधनानंतर त्या एकट्या राहतात आणि खूप कष्टाळू आहेत. मी लगेच हो म्हणालो. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर टकटक झाली. मी दार उघडलं तर समोर मंदा मावशी उभ्या होत्या. साधी राहणी, चेहऱ्यावर एक संत शांतता आणि डोळ्यात कामाचा शोध असलेला थकवा. केसामध्ये काही पांढऱ्या बटा दिसत होत्या, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आदरयुक्त आकर्षण होतं. त्यांनी हात जोडले आणि म्हणाल्या, नमस्कार भाऊजी, मी मंदा, कामासाठी आले होते. मी त्यांना आत बोलवलं आणि विचारलं, बसा मावशी, काय काय काम कराल? त्या अत्यंत मऊ आवाजात म्हणाल्या, सगळं काही करेन भाऊजी. स्वयंपाक, साफसफाई, भांडी. मुलगा गावी शिकतोय, त्याच्या शिक्षणासाठी पैशाची गरज आहे. त्यांचा तो प्रामाणिक आवाज मला भावला आणि मी त्यांना लगेच कामावर ठेवून घेतले. सुरुवातीला आमचं नातं फक्त कामापुरतं होतं. त्या सकाळी 8 वाजता यायच्या, चहा नाश्ता बनवायच्या, घर स्वच्छ करायच्या आणि दुपारचं जेवण बनवून निघून जायच्या. मीही ऑफिसमध्ये निघून जायचो. भाऊजी चहा ठेवला आहे, भाऊजी जेवण गरम करून घ्या, एवढंच आमचं बोलणं व्हायचं. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की त्या फक्त काम करत नव्हत्या, तर त्या माझ्या छोट्या मोठ्या गरजांची काळजी घेऊ लागल्या होत्या. एखाद्या दिवशी मी ऑफिसमधून खूप थकलेला आलो की त्या स्वतःहून म्हणायच्या, भाऊजी आज चेहरा थकलेला दिसतोय, तुम्ही आराम करा. मी छान आलं इलायचीचा चहा किंवा मसाला दूध करून देते. एक दिवस मी ऑफिसमधून थोडा लवकर आलो. त्या दिवशी स्वयंपाकघरात काम करत होत्या आणि जुनं मराठी गाणं गुणगुणत होत्या. मी तुझ्या प्रेमाने. मी दारात उभा राहून शांतपणे ऐकत होतो. गाणं संपल्यावर मी हसत म्हणालो, मावशी गाणं खूप छान गाता तुम्ही. त्या एकदम दचकल्या, अरे भाऊजी तुम्ही कधी आलात? असं म्हणत त्यांच्या गालावर एक लाली आली. पहिल्यांदाच मी त्यांना इतक्या जवळून निरखलं होतं. मला त्यांच्या डोळ्यात आर्द्रता दिसली. मी विचारलं, काय झालं मावशी, काही अडचण आहे का? त्यांनी मान खाली घातली आणि म्हणाल्या, काही नाही भाऊजी, कधी कधी एकटेपणा जाणवतो. मुलगा दूर आहे, पती गेले, पण तुम्ही खूप चांगले आहात. इथे आल्यावर घर कसं शांत वाटतं. त्या पुढे म्हणाल्या, भाऊजी संसारात चढ उतार येतच असतात. पत्नीला वेळ द्या, पण तुम्ही स्वतःला असं एकटं पाडू नका. त्यांच्या या समजूतदार शब्दांनी माझ्या मनाला स्पर्श केला. त्यांच्या वागण्यात एक अशी ममता होती जी मला माझ्या घराची आठवण करून द्यायची. हळूहळू दिवस बदलत गेले. मी त्यांच्या कष्टाचा आदर करून त्यांना थोडे जास्त पैसे देऊ लागलो. त्या म्हणायच्या, भाऊजी एवढे पैसे कशाला, मी माझ्या कामच करते. मी म्हणायचो, मंदा मावशी तुम्ही घराला घरपण देता आणि तुमच्याशी बोलून माझं मन हलकं होतं. हे त्याहून मोलाचं आहे. एक रविवार पुण्यात मुसळधार पाऊस पडत होता. त्या आल्या तेव्हा पावसामुळे पूर्ण भिजल्या होत्या. त्या लगेच टॉवेल दिला आणि म्हणालो, मावशी स्वतःला कोरडं करा, आज घाईघाईने जाऊ नका, इथेच जेवून जा. स्वयंपाकघरात काम करताना त्यांनी सहज विचारलं, भाऊजी तुम्ही असे एकटे कसे राहता? वहिनी दूर असतात, तुम्हाला कंटाळा येत नाही का? मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, मावशी खूप एकटं वाटतं, रात्री कधी कधी झोप येत नाही, पण तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा घर जिवंत वाटतं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळा भाव होता. त्या म्हणाल्या, भाऊजी मीही एकटीच आहे, पण तुम्ही तरुण आहात. आणि मी हसून म्हणालो, मावशी तुम्ही मनातल्या सुंदरतेने आजही तितक्याच छान आहात. तुमचं बोलणं, तुमची माया मला खूप आधार देते. त्या थोड्या लाजल्या आणि म्हणाल्या, भाऊजी असं बोलू नका,
पण त्या दिवसानंतर आमच्यातील संकोच कमी झाला. काम संपवून आम्ही एकत्र चहा पिऊ लागलो. त्या गावाकडच्या गोष्टी सांगायच्या, मी त्यांना शहरातल्या गोष्टी सांगायचो. कधी कधी चहाचा कप देताना आमचा हाताचा एकमेकांना स्पर्श करायचा. त्या स्पर्शात एक वेगळी शांतता आणि ओढ होती. एक संध्याकाळी मी ऑफिसच्या एका त्रासामुळे खूप अस्वस्थ होतो. हलकीशी दारू पिऊन आलो होतो. त्या घरी काम करत होत्या. मी सोफ्यावर बसलो आणि म्हणालो, मंदा मावशी, आज थोडं बसा ना, बोलायचं आहे. त्या थांबवून समोर बसल्या आणि काळजीने विचारलं, काय झालं भाऊजी, काही अडचण आहे का? मी सांगितलं, आज पत्नीशी थोडं भांडण झालं. ती म्हणते की तू तिथे एकटा सुखात आहेस, पण तिला काय माहीत मी इथे किती एकटा आहे. हे ऐकून त्यांनी हळूच माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या, भाऊजी, आयुष्य असंच असतं. कधी कधी नात्यात अंतर येतं, पण तुम्ही खचून जाऊ नका. त्यांचा तो आश्वासक स्पर्श खूप उबदार होता. मी त्यांचा हात घट्ट धरला आणि म्हणालो, मावशी, तुम्ही जवळ असल्यावर मला खूप बरं वाटतं. तुम्ही मला खूप आवडतात. त्या थोड्याशा घाबरल्या, पण हात काढला नाही. त्या म्हणाल्या, भाऊजी, असं बोलू नका. मी एक गरीब कामवाली बाई. मी म्हणालो, तुम्ही फक्त कामवाली नाही आहात, माझ्या या एकट्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती आहात. त्या रात्री त्या निघून गेल्या, पण माझ्या मनात त्यांचाच विचार सुरू होता. दुसऱ्या दिवशी त्या आल्या तेव्हा त्यांना छान साडी नेसली होती. मी चहा घेताना म्हणालो, मावशी, आज तुम्ही खूपच सुंदर दिसताय. त्या लाजल्या आणि म्हणाल्या, तुम्ही रोजच असं बोलत राहिलात तर मी काम कसं करणार? मी हसून म्हणालो, मग करू नका काम, फक्त माझ्याशी गप्पा मारा. त्यांनी हलकेच ढकलले आणि म्हणाल्या, काही या काय भाऊजी? पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद लपला नव्हता. एक दिवस असाच मुसळधार पाऊस पडत होता. त्यांना यायला खूप उशीर झाला आणि त्या भिजून आल्या. मी त्यांना घरात घेतलं आणि म्हणाल्या, मावशी, आधी कपडे बदला, नाहीतर सर्दी होईल. माझा एक शर्ट घ्या. आणि त्यांनी आधी नकार दिला, पण थंडी वाजल्यामुळे त्या शेवटी बाथरूममध्ये गेल्या आणि माझा शर्ट घेऊन बाहेर आल्या. तो शर्ट त्यांच्यावर थोडा मोठा होता, पण त्यांच्या रूपात त्या खूप निराळ्या आणि सुंदर दिसत होत्या. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. भाऊजी, काय बघताय असं? त्यांनी विचारलं. मी त्यांच्या जवळ गेलो आणि ओल्या केसावरून हात फिरवला. त्यांनी डोळे मिटले. भाऊजी, हे योग्य नाही. त्यांनी आवाज थरथरत होता. मी त्यांच्या गालावर हात ठेवून म्हणालो, मंदा, मला तुझी गरज आहे. मला एकटं सोडू नकोस. त्यांनी हळूच माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हणाल्या, मी तरी कुठे तुमच्याशिवाय राहू शकते. मी त्यांना घट्ट मिठीत घेतलं. त्या दिवशी आम्ही दोघं फक्त एकमेकाच्या मिठीत शांत बसून राहिलो. त्या स्पर्शात त्या श्वासामध्ये दोघांचाही एकटेपणा विरघळून गेला होता. त्यानंतर आमचं नातं अजून घट्ट झालं. त्या यायच्या, काम संपवायच्या, मग आम्ही दोघे एकत्र वेळ घालवायचो. मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायचो आणि त्या एका समजूतदार स्त्रीसारख्या मला समजून घ्यायच्या. कधी कधी म्हणायच्या, भाऊजी, वहिनींना वेळ द्या, पण ती नेहमी तुमच्यासाठी इथेच आहे. काही महिन्यातच अचानक माझी पत्नी मुंबईहून काही दिवसासाठी पुण्यात आली. तिने घरात मंदा मावशींना पाहिलं. आमचं एकमेकाशी असणारं सहज आणि जिव्हाळ्याचं बोलणं पाहून तिच्या मनात शंका आली. ती म्हणाली, तुम्ही दोघांमध्ये कामापेक्षा जास्त जवळीक दिसते. मंदा मावशी खूप घाबरल्या. त्या मला म्हणाल्या, भाऊजी, तुमच्या संसारात माझ्यामुळे त्रास नको. मी आता कामावर येणं कमी करते. पण मी त्यांना थांबवलं. मंदा, तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस. मी तुला असं दूर जाऊ देणार नाही. तो काळ भावनिक संघर्षाचा होता. मी माझ्या पत्नीला समजावलं आणि मंदा मावशींनाही धीर दिला. त्या रडत म्हणायच्या, मला तुमचा संसार मोडायचा नाही, पण तुमच्याशिवाय जगणंही कठीण वाटतंय. मी त्यांना मिठीत घेऊन सांगितलं, आपण यातून मार्ग काढू. काही दिवसांनी पत्नी पुन्हा नोकरीसाठी मुंबईला गेली. आमचं नातं पुन्हा पूर्वीसारखं पण अधिक प्रगल्भ झालं. मी त्यांना सांगितलं, तू आता फक्त कामापुरती मर्यादित नाहीस. तू माझी खरी सोबती आहेस. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. मी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पाठवायला सुरुवात केली. कधी कधी आम्ही एकत्र फिरायला, पार्कमध्ये किंवा सिनेमाला जायचो. कोणी विचारलं तर नातेवाईक आहेत असं सांगायचो. आमच्या शारीरिक जवळीक असण्यापेक्षा एकमेकात विश्वास, आदर आणि एकटेपणा दूर करणारी भावनिक जोड जास्त महत्त्वाची होती. एकदा त्या म्हणाल्या, भाऊजी,
मी हळूहळू म्हातारी होईन, तुम्ही अजून तरुण आहात. मी त्यांच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि म्हणालो, मंदा, प्रेम कधी वय पाहत नाही. तू माझ्यासाठी नेहमी तितकीच खास आणि सुंदर राहशील. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आयुष्याचा हा प्रवास कधी संघर्षाचा तर कधी सुखाचा राहिला. मंदा मावशी माझ्या जीवनात एक अविभाज्य भाग बनल्या. त्यांनी प्रेमाने माझं एकटंपण संपवलं. त्यांनी ममतेने मला जगण्याचा आधार दिला आणि त्यांच्या अस्तित्वाने माझं आयुष्य खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. पत्नी पुन्हा मुंबईला निघून गेल्यावर फ्लॅटच्या बंद दाराआड आम्ही दोघे आणि आमचा तो सुखाचा एकांत उरला होता. पण यावेळी जवळीक आधीसारखी नव्हती. आता आमच्यात कोणताही संकोच उरला नव्हता. लोकांची भीती त्या भावनिक संघर्षातून तावून सलाखून निघाल्यामुळे मंदा माझ्यासाठी आणि मी मंदासाठी किती महत्त्वाचा आहे हे आम्हा दोघांना समजले होते. त्याच दिवशी संध्याकाळी पुण्यात एकदा रिमझिम पाऊस सुरू झाला होता. ऑफिसमधून आल्यावर मी नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसलो. मंदाने माझ्यासाठी तिचा खास अद्रक इलायचीचा चहा आणला. चहाचा कप माझ्या हातात देताना तिची बोटं माझ्या हातात स्पर्शून गेली. तो स्पर्श नेहमीपेक्षा जास्त उबदार होता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज, जणू काही दिवसाच तो ताण आता पूर्ण विरघळून गेला होता. मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिचा हात पकडून तिच्या शेजारी सोफ्यावर ओढलं. भाऊजी, काय चहा थंड होईल ना, ती नेहमीप्रमाणे लाजत म्हणाली. आता भाऊजी नाही मंदा, जेव्हा आपण दोघे एकटे असतो तेव्हा मी फक्त तुझा आहे आणि तू माझी. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. माझे शब्द ऐकून तिचे ते सुंदर काजळ घातलेले डोळे खाली झुकले. तिच्या गालावर उमटलेली ती लाल पावसातल्या गुलाबासारखी ताजी वाटत होती. मी हळूच माझा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि माझ्याजवळ ओढले. तिने कोणताही विरोध केला नाही. तिने तिचं डोकं हळूच माझ्या छातीवर टेकवले. तिचा मऊ श्वास माझ्या गळ्याला स्पर्श करत होता, ज्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते. मी माझ्या हाताने तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली होती. साडीच्या तलम स्पर्शातून मी तिच्या शरीराची ऊब जाणवत होतो. मंदा, तुला ठाऊक आहे, जेव्हा जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना, तेव्हा मला या जगाची कुठलाही काळजी वाटत नाही. तू मला पूर्ण केलंस. मी तिच्या केसामधून बोट फिरवत मनातील भावना ओठावर आणल्या. तिने छातीवरून डोकं काढलं व माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेमाचा अथांग सागर दिसत होता. मला असंच वाटतं, मी एक साधी कष्ट करणारी बाई, आयुष्याने मला फक्त दुःख आणि एकटेपणा दिला होता. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मला जगण्याचा नवा अर्थ मिळाला. मला असं वाटतं की देवाने माझे सगळे नवस तुमच्या रूपाने पूर्ण केलेत. असं म्हणताना डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मी माझ्या अंगठ्याने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. माझा स्पर्श मंदाच्या गालावर रेंगाळला. तिचे गाल मऊ आणि उबदार होते. त्या क्षणी आमच्यातले अंतर पूर्णपणे मिटले होते. मी हळूहळू माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला. मंदाने हळूच तिचे डोळे मिटून घेतले, जणू ती त्या क्षणाला स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं होतं. मी अगदी अलगद माझे होठ तिच्या कपाळावर टेकवले. तो केवळ एक स्पर्श नव्हता, तर तिला दिलेल्या आदराचा आणि विश्वासाचा शब्द होता. त्यानंतर माझे ओठ तिच्या गुलाबी गालावरून घसरत ओठावर स्थिरावले. आमचं ते पहिलं चुंबन अत्यंत संत, रोमॅन्टिक आणि भावनांनी ओथंबून ओललं होतं. त्या चुंबनात दोन एकट्या जीवांची वर्षानुवर्ष तहान, एकमेकाबद्दलची ओढ आणि अथांग प्रेम सामावलं होतं. मंदाचे हात माझ्या पाठीवरून घट्ट आवळले गेले, जणू तिला भीती होती की हा सुंदर सण कुठेतरी हरवून जाईल. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. खिडकीवर पाण्याचे थेंब आदळत होते. पण घराच्या आत आम्हा दोघांची प्रेमाची उबदार दुनिया तयार झाली होती. मी मंदाला माझ्या कवेत घेतलं आणि बेडरूमच्या दिशेने पावलं टाकली. बेडवर तिला हळूच निजवून मी तिच्या शेजारी आडवा झालो. डिझाईन केलेल्या साडीवर तिचं रूप त्या रात्री चंद्रासारखं चकाकत होतं. तिचे थोडे पांढरे केस आणि सौंदर्यात एक वेगळीच प्रगल्भता आणि आकर्षण वाढवत होती. तिने लाज प्रगट करत तिची साडी थोडी नीट करण्याचा प्रयत्न केला, पण मी तिचा हात धरला. आज काहीच लपू नकोस मंदा, आज तू आणि मी आहोत. मी तिच्या कानात कुजबजलो. माझा श्वास तिच्या कानाला स्पर्श करताच तिच्या अंगात शहारा आला. मी तिच्या केसामधून पिन हळूच काढली. तिचे काळेभोर केस
डोळे विखुरले गेले. पावसामुळे हवेत असलेला गारवा आमच्या शरीरातील उष्णतेने पार पळून गेला होता. मी तिच्या गळ्यावर, तिच्या खांद्यावर माझे ओठ टेकवत गेलो. मंदाच्या तोंडातून एक हलकीचा सुस्का निघाला. तिने तिचे डोळे मिटून माझे केस आपल्या बोटामध्ये घट्ट पकडले. त्या रात्री निसर्गानेही आम्हाला साथ दिली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दोन मनांचं आणि शरीरांचं ते मिलन अत्यंत पवित्र आणि सुंदर होतं. आमच्यात कुठलीही घाई नव्हती, फक्त एक संत, दीर्घ आणि आल्हाददायक अनुभव होता. आम्ही एकमेकांच्या श्वासात, स्पर्शात आणि भावनांमध्ये पूर्ण विरघळून गेलो. त्या क्षणी मंदा माझी फक्त झाली होती आणि मी तिच्या हक्काचा सोबती झालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझी नजर उघडली तेव्हा खिडकीतून येणारी सूर्याची किरण मंदाच्या चेहऱ्यावर पडत होती. ती अजूनही शांतपणे कुशीत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक अस्मित तृप्ती व शांततेचा भाव होता. तिचा डाव व हात माझ्या छातीवर होता. मी काही वेळ तसाच पडून राहिलो आणि तिच्याकडे कौतुकाने पाहत राहिलो. काही वेळाने तिने हळूच डोळे उघडले. मला समोर पाहून ती आधी थोडी लाजून उठून लागली आणि साडी सावरू लागली. अरे देवा, खूप उशीर झाला, मला उठायला हवं होतं. तुमचं ऑफिस. मी तिला पुन्हा हातात धरून माझ्याकडे ओढला आणि छातीशी घट्ट धरलं. आज ऑफिसला सुट्टी आहे मंदा, आणि आज तुला कोणतंही काम करायचं नाहीये. आज मी तुझ्यासाठी चहा बनवणार. तिने माझ्या छातीवर हलकीशी थाप मारली आणि हसत म्हणाली, काहीही काय, तुम्हाला कुठे येतो स्वयंपाक? काही नाही येत, पण तुझ्यासाठी शिकून घेईन. मी तिच्या कपाळावर पुन्हा चुंबन घेत म्हणालो. त्यानंतर आमचं आयुष्य खऱ्या अर्थाने एका नव्या वळणावर आलं. ती रोज यायची, घराची कामं करायची, पण ती आता कामावरून आल्यावर आम्ही एकत्र बसून गाणी ऐकायचो, भविष्याबद्दल बोलायचो, आम्ही एकत्र फिरायला जायचो, सिनेमा पाहायचो. लोकांनी काय म्हणावं याची पर्वा आम्ही सोडून दिली होती. तिने मला ममता आणि अपार प्रेम दिलं आणि मी तिला हक्काचा साथीदार, सन्मान, सुरक्षितता दिली. वयाच्या आणि समाजाच्या भिंती आमच्या प्रेमाच्या अथांग सागरासमोर अधिक ठिसूळ ठरल्या होत्या. त्या एका रात्री आमच्या नात्यांना एक अशी दिशा दिली होती जिथून मागे फिरणं केवळ अशक्य होतं. मंदा आता माझ्यासाठी हे फक्त घरकाम करणारी स्त्री किंवा केवळ एक भावनिक सोबती राहिली नव्हती. ती माझ्या अस्तित्वाचा, माझ्या घराचा आणि माझ्या सुखाचा मुख्य आधार बनली होती. पण म्हणतात ना, शहर जितकं मोठं असतं तितकंच लोकांची नजरही तीक्ष्ण असते. त्यामुळे आम्ही आमच्या आनंदाला चार भिंतीच्या आड अतिशय जपेन ठेवलं होतं. दिवस सरत होते आणि पुण्यात हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागली होती. गुलाबी थंडीचे दिवस आमच्या नात्यात एक वेगळाच उबदारपणा घेऊन आले. आता मंदा सकाळी यायची आणि तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा थकवा नसायचा. एक केवळ वेगळाच टवटवीतपणा असायचा. ती घरात आली की संपूर्ण घर तिच्या बांगड्या आणि आवाजाने, तिच्या पैजानाच्या छुमछुम नादाने जिवंत व्हायचं. एका रविवारी मी नेहमीपेक्षा जरा उशिरा उठलो. बाहेर छान कोवळं ऊन पडलं होतं. मी हॉलमध्ये आलो तर मंदाने आधीच सकाळी साफसफाई आटोपली होती आणि स्वयंपाकघरात काहीतरी बनवण्यात व्यस्त होती. आज तिने फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तिचे ओले केस पाठीवर मोकळे सोडलेले होते, ज्यातून पाण्याचे थेंब तिच्या साडीवर टपकत होते. मी मागून जाऊन शांतपणे तिच्या कमरेभोवती माझा हाताचा विळखा घालत तिला जवळ ओढले. ती एकदम दचकली आणि तिच्या हातातच चमचा खाली पडता पडता राहिला. अरे भाऊजी, काय, कोणीतरी बघेल ना, ती आजूबाजूला पाहत दबलेल्या आवाजात म्हणाली. घरात कोण आहे मंदा? आणि मी तुला किती वेळ सांगितलंय, जेव्हा आपण दोघे असतो तेव्हा भाऊजी म्हणायचं नाही. मी तिच्या गळ्यावर हलकेसे चुंबन घेत म्हणालो. माझ्या त्या स्पर्शाने तिच्या अंगावर एक शहारा आला. तिने तिचे डोळे मिटून घेतले आणि हळूच मागच्या बाजूने तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले. तुम्ही ना दिवसेंदिवस खूप हट्टी होत चालला आहात. मला काम करू द्या. आज तुमच्या आवडीचे मटार पोहे, शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवते. आज काम नंतर, आधी तू, असं म्हणत मी तिला माझ्याकडे फिरवलं. तिच्या कपाळावर लपलेली छोटीशी कुंकवाची टिकली आणि तिच्या ओठावरचं ते निरागस हसू पाहून मन तृप्त झालं. मी तिची हात धरला आणि आम्ही दोघे डायनिंग टेबलवर बसलो. त्या दिवशी मी हट्ट करून तिला स्वयंपाकात मदत केली. मी कांदे चिरून दिले, तिने फोडणी दिली. आमच्यात एक छोट्या छोट्या गोष्टीवरून एक सुखी संसाराचा सुवास दरवळत होता.
दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही हॉलमध्ये बसलो होतो. मंदा डोकं तिच्या मांडीवर घेऊन माझ्या केसांना हळूवारपणे तेल लावून मालिश करत होती. तिचा तो प्रेमळ स्पर्श मला इतका शांत करायचा की मला ऑफिसचा सगळा ताण विसरायला व्हायचा. पण अचानक तिचा हात थांबला. ती काहीतरी विचार करत होती. काय झालं मंदा, कुठे हरवलीस? मी वर पाहत विचारलं. तिच्या डोळ्यात थोडी काळजी दिसली. ती म्हणाली, कधी कधी खूप भीती वाटते हो. तुम्ही तरुण आहात, तुमचं सगळं आयुष्य पुढे आहे. तुमची पत्नी मुंबईला आहे. आज ना उद्या ती इथे कायमची राहायला येईल. तेव्हा माझं काय होईल? लोक माझ्याबद्दल, तुमच्याबद्दल काय बोलतील? आपण हे जे करतोय चुकीचं करत नाही ना? मी लगेच उठून बसलो आणि तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातात घेतला. मंदा, समाजाने काय नियम बनवले याच्याशी मला काही देणं घेणं नाही. जेव्हा मी एकटा होतो, नैराश्यात होतो, तेव्हा माझी पत्नी माझ्यासोबत नव्हती. तू या घरात आलीस आणि मला जगण्याची उमेद दिलीस. तुझ्या डोळ्यातील ममता आणि प्रेम माझ्यासाठी सर्वत्र पवित्र. आणि राहिला प्रश्न भविष्याचा, तर तो तुला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. तुझ्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी माझी आहे आणि तुझा हा हक्क सोबती कायम तुझ्या पाठीशी राहील. माझे हे शब्द ऐकून मंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण ते दुःख फुल नव्हते, तर त्यात विश्वास होता. तिने मला मिठी मारली. त्या मिठीत तिने स्वतःला पूर्णपणे सुरक्षित मानलं होतं. हिवाळ्याची ती संध्याकाळ आम्ही घरी घालवायचे ठरवले. मी जुन्या गाण्यांची एक छान प्लेलिस्ट लावली. मंदाने छान नटून थटून माझ्यासाठी गरमागरम चहा आणि भजी बनवली. आम्ही गॅलरीत बसलो होतो. बाहेर पुण्याची संध्याकाळ हळूहळू गडद होत होती आणि थंड वारा सुटला होता. गाणं वाजवायला लागलंय, हिरवा ऋतू बरवा. मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि मंदाचा हात हातात घेतला. चला एक डान्स करूया, मी म्हणालो. छे बाई, मला कुठला येतो डान्स? आणि वयात मी कशी दिसेन? ती लाजत म्हणाली. पण मी तिचे काहीच ऐकले नाही. मी तिचा हात धरून तिला गॅलरीत हॉलमध्ये आणलं. तिचा एक हात माझ्या खांद्यावर आणि एक हात तिच्या नाजूक कमरेवर गुंडाळला. गाण्याच्या तालावर आम्ही दोघे अगदी संतपणे पावले टाकू लागलो. तिचे पैजण आणि गाण्याचे सूर एकत्र मिसळून गेले होते. डान्स करता करता ती पूर्णपणे माझ्या कवेत आली. तिचे श्वास वाढले आणि सौंदर्य आता त्या मंद प्रकाशात अजून खुलून दिसत होते. मी गाण्याच्या शेवटी तिला दीर्घावधी करता मिठीत धरून ठेवलं. त्या रात्री आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. तिच्या गावाकडच्या आठवणी, तिच्या बालपणीच्या गोष्टी आणि माझ्या शहरातल्या संघर्षाच्या कथा. दोन वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे जीव एकत्र येऊन अथांग सुंदर नातं विणत होते, ज्या जगाच्या कोणत्याही व्याख्येची गरज नव्हती. आमचा हा प्रवास असाच सुरू राहिला. दररोज संघर्षात एकमेकांचा हात धरून पुढे जाण्याचा एक अनोखा रोमॅन्टिक प्रवास. दिवसामागून दिवस जात होते आणि आमच्या नात्याची वीण अधिकच घट्ट आणि प्रगल्भ होत होती. आता आमच्या सुरुवातीला असणारा संकोच आणि समाजाची भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या सर्व गुणदोषांना त्यांच्या भूतकाळासह आणि वयाच्या अंतरासह स्वीकारलं होतं. मंदा आयुष्यात केवळ एक स्त्री म्हणून आली नव्हती, तर ती एक अशी ऊर्जा बनली होती जिने माझ्या विखुरलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा एकत्र जोडलं होतं. पुण्यात आता उन्हाळा संपला, पावसाळ्याचे वेध लागले होते. बरोबर 2 वर्षापूर्वीच या ऋतूतून आमच्या नात्यातील खरी सुरुवात झाली होती. एका संध्याकाळी मंदा नेहमीप्रमाणे तिथे काम आटपून माझ्या शेजारी गॅलरीत येऊन बसली. बाहेर आभाळ भरून आलं होतं. थंडगार वारा सुटला होता आणि मातीने तर सुंदर सुवास हवेत दरवळत होता. मंदा आज अगदी साधी सुती साडी नेसली होती. तिचे डोळे शांत होते, पण शांततेत अथांग प्रेम आणि तृप्ती होती. मी तिचा हात माझ्या हातावर घेतला. तिच्या हातावर पडलेल्या काही सुरकुत्या, कामामुळे आलेला राकटपणा मला जाणवला, पण तो स्पर्श माझ्यासाठी जगातील सर्वात मऊ आणि सुरक्षित स्पर्श होता. मी तिच्या बोटावर माझे ओठ टिकवले. मंदा, आज मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. काय हो भाऊजी, आज चेहरा खूप गंभीर दिसतोय तुमचा. ती थोडी काळजीने म्हणाली. मी हसलो आणि म्हणालो, बघ, अजून तुझं भाऊजी हाक सुटली नाही, पण असो, मला सांगायचं आहे की मी माझ्या पत्नीशी बोललो आहे.
आमच्यातील दुरावा आणि वैचारिक मतभेद आता अशा वळणावर आले आहेत की आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ती मुंबईतच तिचं आयुष्य जगणार आहे आणि मी इथे. हे ऐकून मंदाच्या डोळ्यात घळाघळा अश्रू वाहू लागले. ती तिचा हात माझ्या हातातून सोडून म्हणाली, नाही नाही, माझ्यामुळे तुमचा संसार मोडला. मी अभागी स्त्री आहे. मी तुमच्या आयुष्यात आले नसते तर कदाचित वहिनी परत आल्या असत्या. मला माफ करा, मीच निघून जाते. मी तिला लगेच जवळ ओढला आणि माझ्या मिठीत धरलं. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडत होती. तिचे अश्रू टी शर्ट ओले करत होते. शू, शांत हो मंदा, यात तुझा काही दोष नाही. आमच्यातील नातं तू येण्याआधीच संपलं होतं. आम्ही फक्त ओढत होतो. तू तर मला फार अंधारातून बाहेर काढलंस. जर तू नसतीस तर मी कदाचित स्वतःला संपवून घेतलं असतं. तू माझा संसार मोडला नाहीस तर तू मला नवीन जीवन दिलं आहे. माझ्या या शब्दांनी तिचा रडण्याचा वेग कमी झाला. तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिले. तिच्या त्या ओल्या डोळ्यात आणि थरथरत्या ओठावर एक असीम कृतज्ञता होती. मी हळूच माझे ओठ तिच्या ओठावर टिकवले. ते चुंबन अतिशय दीर्घ, शांत, आश्वासक होतं. त्यात वासना नव्हती, तर एकमेकांना जन्मभर साथ देण्याचे एक पवित्र वचन होते. त्या रात्री मंदा घरी गेली नाही. आम्ही दोघांनी मिळून रात्रीचं जेवण बनवलं. तिने माझ्या आवडीचे मसालेदार पदार्थ बनवले होते. जेवताना आम्ही खूप हसलो, एकमेकांना घास भरवले. एका खऱ्या संसारात जी शांतता आणि आनंद असतो तो आम्हाला छोट्या फ्लॅटमध्ये मिळत होता. रात्री आम्ही दोघे बेडवर एकत्र झोपलो. मंदा माझ्या कुशीत आणि मी तिच्या पाठीवरून शांतपणे हात फिरवत होतो. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, पण आमच्या मनामध्ये एक वेगळीच शांतता होती. मंदा, आता तुझा मुलगाही मोठा झालाय. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी माझ्याच कंपनीत किंवा इतर चांगल्या कुठल्या ठिकाणी नोकरीला लावून देईन. आपण त्यांना इथेच पुण्यात बोलावून घेऊया, मी म्हणालो. तिने माझ्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी जे काही केलं ना, त्याची परतफेड मी या जन्मात तरी करू शकणार नाही. लोक म्हणतात की स्त्री पुरुषाला पूर्ण करते, पण माझ्या बाबतीत तुम्ही एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून पूर्णत्व दिलं. मी तिच्या कपाळावर एक उबदार चुंबन घेतलं. प्रेम वयाची मर्यादा पाहत नाही मंदा, आणि नातं समाज ठरवत नाही. आपण दोघे एकमेकासाठी बनलो आहोत, हे सर्वात मोठं सत्य आहे. कथा इथे संपते, पण आमचं आयुष्य आजही तितक्या आनंदाने सुरू आहे. मंदा आता माझ्या घरात कामवाली म्हणून येत नाही, तर ती या घराची लक्ष्मी, माझी हक्काची जोडीदार म्हणून राहते. आम्ही अजूनही एकत्र बाहेर जातो, पुण्याच्या रस्त्यावर फिरतो. लोकांच्या नजरा कधी कधी आमच्या वयातील अंतरामुळे आमच्याकडे वळतात, पण आता आम्हाला त्याची पर्वा नाही. तिच्या पांढऱ्या होत चाललेल्या केसाच्या बटा, तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. कारण त्या सुरकुत्या एक असा जीव दडला आहे की ज्याने स्वतःचं सगळं दुःख विसरून माझ्या एकट्या आयुष्यात प्रेमाने रंग भरून टाकले. मंदा मावशी, ते माझी मंदा, हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर, अविस्मरणीय अध्याय आहे, जो माझ्या हृदयाचा शेवटच्या श्वासापर्यंत असाच जिवंत राहील.